नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकांची टक्केवारी वाढली. काही मतदान केंद्रावर सावळा गोंधळ, वयोवृद्धांना त्रास. नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मतदान हे अत्यंत नंदुरबार जिल्ह्यातून सर्वात जास्त म्हणजे 73.95% इतकं भरघोस मतदान झालं होतं. परंतु नवापूर शहरात मतदान केंद्रावर सकाळी 7:30 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत फक्त 13% मतदान झालं असता उमेदवारांचे तसेच अधिकारी यांची धाकधूक वाढली होती. लागलीच नवापूर शहरात 1:30 वाजेपर्यंत 25.40% तर दुपारी 3:30 वाजता 41.34% मतदान झाल्यानं अत्यंत कमी मतदान झालं होतं. लागलीच दुपारी 2 नंतर नवापूर शहरातील सुज्ञ नागरिक, सुज्ञ महिला मतदार राजा मतदानासाठी निघाला असताना अचानकपणे सर्व मतदान केंद्रात मतदारांची रांगा लागलेल्या दिसत होत्या. मतदारांचा कमीत रांगेत वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची सोय नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. काही मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक मतदारांना अरेरावी भाषेत उत्तरे दिली गेली असल्याचं समजतं. अनेक नागरिक मतदार तर दुपारी रांगेत उभे असताना त्यांना रात्री 7 वाजेपर्यंत मतदान करावं लागलं होतं. यावेळी महिला मतदार, पुरुष मतदार, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्धांना सुमारे 2 ते 3 तास ताटकळत उभं राहावं लागल्याचं चिन्ह दिसत होतं. नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढल्यानं तर्कवितर्क लावले जात होते. कारण सकाळी 7:30 ते 3:30 वाजेपर्यंत फक्त 41% मतदान झाल्यानं उमेदवार व अधिकारी यांची चिंता वाढली होती. दुपारीनंतर मतदान केंद्रावर वाढलेली टक्केवारी आणि मतदार दुपारच्या सत्रानंतर मतदानासाठी निघाले असता याबाबत संशय निर्माण होते. मतदारांना दिले गेलेले प्रलोभनांची बळी भविष्यात लोकशाही तर ठरणार नाही असा प्रश्न सुज्ञ मतदान राजाच्या मनात निर्माण होतो. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व BLO पोलीस प्रशासकीय यंत्रणा यांनी लक्ष देणं म्हणजे लोकशाही बळकट करणं होय. नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा नवापूर तहसीलदार श्री दत्तात्रय जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील कुलकर्णी साहेब, नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अहिरे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब, लांडगे साहेब, महाजन साहेब यांच्यासह नवापूर तालुक्यातील इतर विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. 2 वाजेचे इथं उभे आहे. बघा काय हाल होत आहे लोकांचे. बघा काय प्रशासन काय करतोय. कोणाला इथं पाहून घ्या. पहा हँडिकॅप गेले ते त्यांची हालत काय आहे. काय 2 वाजेचे. हा आता किती वाजले बघा. 4 वाजले. नाही सोडायचा विषय नाही. तिथे जायला जागा नाही तर हा ते बघा तुम्ही ते महिलांची हालत बघा. हाल होत आहे. बघा दाखवते महिलांचं.